सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। मिरज तासगाव रस्त्याची चाळण, पॅचवर्कचे काम निकृष्ट वसंत गतीने। मिरज तासगाव मार्गावरील तासगाव फाटा ते कुमटा फाटा दरम्यानच्या रस्त्याची चाळण झाल्याने अक्षरशः ह्या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे वाहनधारकांना तारेवरची कसरत करण्यासारखे बनले आहे। या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी वारंवार मागणी केल्यानंतर अखेर या रस्त्याच्या पॅचवर्कला काही महिन्यांपूर्वी सुरुवात झाली आहे। मात्र ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे हे पॅचवर्क अत्यंत कासव गतीने सुरू असल्याने पुढील काम करेपर्यंत मागील पॅचवर्कचे वाटोळे असा प्रकार सुरू आहे। त्यामुळे हा सारा तमाशा निमूटपणे बघण्याशिवाय वाहनधारक आणि प्रवाशांना पर्याय राहिलेला नाही। म्हैसाळ, विजयनगर, तासगाव, विटा हा जुना बेळगाव बारामती रस्ता नुकताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे। या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत करण्यात येणार असल्याच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत। वर्षभरापूर्वी या रस्त्याच्या कामाकरिता भूसंपादन चालू असल्याच्या बातम्याही प्रकाशित झाल्या होत्या। मात्र अजूनही ह्या ठिकाणी कसल्याही प्रकारचे काम सुरू नाही। अशा परिस्थितीत या रस्त्याचे तासगाव फाटा ते कुमटा फाटा दरम्यान अक्षरशः वाटोळे झाले आहे। प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर ह्या रस्त्याच्या पॅचवर्कला कामाला सुरुवात करण्यात आली आहे। मात्र संबंधित ठेकेदार हा कधी म्हैसाळकडून पॅचवर्क करत येत आहे, तर कधी काकडवाडी गावानजीक थोडे पॅचवर्क करून काम पुन्हा दुसरीकडेच करत असल्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे। त्यामुळे ह्या रस्त्याला कोणी बाली आहे की नाही असा प्रश्न वाहनधारक व प्रवासी करीत आहेत। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।